कोकण म्हटलं की बरेचसे पदार्थ हे नारळ वापरूनच केले जातात आणि त्यातीलच एक प्रकार म्हणजे ही ओल्या नारळाची करंजी. पण बऱ्याचदा ओल्या नारळाची करंजी काही वेळाने मऊ पडते. पण आज मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे की ज्याने ही करंजी जरा सुद्धा मऊ पडणार नाही आणि खुसखुशीत राहील. आज आपण मैदा न वापरता ही करंजी बनवणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूया करंजी बनवण्याची प्रमाणबद्ध आणि सोपी पद्धत. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी आपण करंजीचं आवरण कसं बनवायचं ते पाहूया. त्याकरिता इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून अर्धा वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला करंजी खुसखुशीत होण्यासाठी तुपाचं मोहन घालायचं आहे. इथे मी 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेला आहे. सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमच्याने मिसळून घ्यायचं आहे. तुपाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. अशी मूठ वळून बघायची आहे. अशी जर का मूठ बनत असेल तर आपलं मोहन अचूक प्रमाणात झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळायची आहे. फार सैलसर किंवा अगदी घट्ट सुद्धा ही कणिक मळायची नाही, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, तो छान फुलला जातो. त्यामुळे किंचित घट्टसर आपल्याला ही कणिक मळायची आहे. आता यावर झाकण ठेवून हे असंच थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण करंजीचं सारण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे आणि 15 ते 20 सेकंद आपल्याला ही खसखस परतवून घ्यायची आहे. खसखस परतवताना गॅसची आच लहान ठेवलेली आहे. लगेच यामध्ये 1 वाटी ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे. खोबरं चांगलं तुपावर परतवून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्यामध्ये जो ओलावा असतो तो निघून जातो आणि आपलं सारण ओलसर होत नाही. खोबरं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं सैलसर व्हायला लागतं, कारण गुळाला सुद्धा पाणी सुटतं. पण आपल्याला हे असंच सतत परतत राहायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळला की मिश्रण आपल्याला थोडंसं दाबून पाहायचं आहे. किंचित पाणी सुटेल इतकंच आपल्याला परतवायचं आहे. जास्त परतवलं तर हे सारण कडक होण्याची शक्यता असते. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. आता आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण कणिक पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. मऊसूत अशी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर छोट्या छोट्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आता यापैकी मी 1 लाटी घेणार आहे आणि बाकीच्या सर्व लाट्या आपल्याला पुन्हा झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे कोरड्या पडणार नाहीत. आता आपल्याला पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. पारी जाड ठेवायची नाही. पुरी लाटताना इथे तेल, तूप किंवा पीठ यापैकी कशाचाच वापर करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण कणिक भिजवताना घट्टसर अशी कणिक भिजवली होती. आज मी करंजीचा साचा वापरून करंजी बनवणार आहे. तुम्ही पारंपरिक पद्धतीने करंजी बनवली तरी देखील चालेल. आता आपल्याला ही लाटलेली पुरी या साच्यावर ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. सारण भरताना सारण कडेला येऊ द्यायचं नाही, कारण करंजी व्यवस्थित चिकटत नाही आणि करंजी तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कडेला सारण येऊ न देता मध्यभागी भरपूर असं सारण भरून घ्यायचं. पारीच्या कडेला पाण्याचं बोट लावून घेतलं. या दोन्ही कडा एकमेकांवर ठेवून घेतल्यानंतर मग करंजीचा साचा दाबून घेतला आणि जास्तीचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. मस्त अशी सुरेख करंजी बनवून तयार आहे. साच्यामध्ये बनवलेल्या करंज्या एकसारख्या होतात आणि करणं सुद्धा सोयीचं जातं. अशा प्रकारे आपल्याला सर्व करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या करंज्या आपण तळून घेऊया. त्यासाठी मध्यम ते मोठ्या आचेवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता गॅसची आच लहान ठेवून
कढईमध्ये मावतील इतक्या करंज्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. इथे मात्र करंजी तळताना गॅसची आच लहानच ठेवायची, कारण मोठ्या आचेवर करंज्या तळल्या तर पटकन करंजीचा रंग बदलेल आणि त्या व्यवस्थित कुरकुरीत होणार नाहीत. आपण यामध्ये समप्रमाणात रवा घातल्यामुळे करंज्या छान कुरकुरीत होतात. करंज्या दोन्ही बाजूनी रंग बदलेपर्यंत चांगला असा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि त्यातील तेल निथळवून करंज्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे करंज्या जास्तीच्या तेलकट होणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे. आपल्या खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या बनवून तयार आहेत. आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येईल की ह्या करंज्या एकदम खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.